नोकरी करता करताच व्यावसायिक शिक्षण घेणं ही आज काळाची गरज आहे आणि आपण ते घेत असाल असं मला वाटत नाही. कारण आपल्याकडे शिक्षण 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण पुन्हा पुढे शिक्षण घेणं टाळतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की काही वर्षानंतर म्हणजे साधारण 20 वर्षानंतर नोकरी व्यवसायातले जागतिक बदल झाल्यामुळे अनेकांना प्रमोशन मिळण्यासाठी शिक्षणाची गरज पडते. अशा वेळी धावपळ करत ते शिक्षण घ्यायला येतात आणि पुढचं शिक्षण म्हणजे 12वी नंतर असेल तर 3 वर्ष, 10वी नंतर असेल तर 2 वर्ष 12वी आणि मग पुढे 3 वर्ष ग्रॅज्युएशन हे करता करता त्यांची दमछाक होते आणि परिणामतः अतिशय कमी पगारातले दुय्यम दर्जाचे जॉब जे असतात ते त्यांना करावे लागतात. हे जर टाळायचं असेल तर आत्ताच्या काळात अत्यंत परिणामकारक अशा बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज बऱ्याच ऑनलाईन डिग्रीज देत असतात. अशा ऑनलाईन कोर्सेस जॉईन करून किंवा महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे यातूनही तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA सारखे कोर्सेस करू शकता. याचं बहुतेक प्रशिक्षण ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला फक्त परीक्षेला जायचं असतं. पेपर सोपे असतात, थोडा अभ्यास करून पास होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळेला झालेलं ग्रॅज्युएशन तुम्हाला भविष्यात कुठेतरी उपयोगी पडतं. अनेक वेळा प्रमोशन हे ग्रॅज्युएशनच्या डिग्रीशिवाय मिळत नाही किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्रीशिवाय मिळत नसेल तर अशा वेळेला इन बिटवीन आतापासूनच तुमचं राहिलेलं शिक्षण, खंडित झालेलं शिक्षण जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेकांना वाटते की मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे बेस्ट युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटीतूनच आपण प्रशिक्षण पूर्ण केलं पाहिजे. त्याचा काही खूप मोठा परिणाम इतर नोकरी झाल्यानंतर, काही वर्षाचा अनुभव झाल्यानंतर तसा फक्त होत नाही. त्याचं कारण असं असतं की तुम्ही जे शिक्षण घेता त्याच्या डिग्रीपेक्षा तुमचा अनुभव तेव्हा काउंट होत असतो. डिग्री ही नामदारी म्हणूनच तुमचा विचार होतो आणि परिणामतः तुमचा अनुभवाच्या बळावर तुम्हाला त्या नोकरीमध्ये, पुढच्या नोकऱ्यामध्ये प्रमोशन्स किंवा नवीन नोकरीमध्ये पगारवाढ मिळण्याची संधी असते. त्यामुळे उगाच हट्टापोटी किंवा इतरांना दाखवण्यासाठी फक्त एखाद्या युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटीची डिग्री नको असा विचार करू नका. UGCने मान्यता दिलेल्या देशातल्या सर्व युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या या वलीड असतात, या संपूर्ण जॉबसाठी चालतात. शक्यतो प्रायव्हेट जॉबमध्ये कुठली युनिव्हर्सिटी आहे हे बघितलं पण जात नाही. त्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त तुम्हाला परफॉर्मन्स देणारे कॅन्डिडेट हवे असतात. राहिला प्रश्न गव्हर्नमेंटचा, तर गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी या UGCने दिलेल्या कोणत्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही डिग्री घेतली तर ती गव्हर्नमेंटसाठी व्हॅलिड असते. त्यामुळे तुम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही, हे लक्षात घ्या. कोर्समध्ये ऑनलाईन डिग्री ॲडमिशन घेण्याचे जे कालावधी असते ते बहुतेक वेळा जानेवारी-फेब्रुवारी नंतर सुरू होतात, कारण CET असतात. बऱ्याचशा कोर्सना पोस्ट ग्रॅज्युएशनच्या CET आहे. जानेवारीत CETच्या डेट्स ऑलरेडी आता डिक्लेअर झालेल्या आहेत. CET देऊन ठेवा, अभ्यास करून CET द्या असं काय करत नाही. CET देण्याची क्रायटेरिया काय आहे की जर तुम्ही CET उत्तीर्ण असाल किंवा CETमध्ये अपियर असाल तरी तुम्हाला कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सला ॲडमिशन घेताना जास्त अडथळे येत नाही. पण तुम्ही CET दिली नसेल तर मात्र तुम्हाला कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसमध्ये, LLBमध्ये, MBAमध्ये ॲडमिशन घेता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की येत्या काळात जानेवारीमध्ये येणाऱ्या CETला जाऊन बसा, जेवढे प्रश्नांची उत्तर देता येईल ती द्या आणि त्यातनं तुमच्या हातात एक मार्कशीट येईल ज्याच्यावर तुम्ही काहीतरी पर्सेंटेज मिळवले म्हणून लिहिलेलं असेल किंवा तुमचा अनुक्रमांक लिहिलेला असेल की तुम्ही कितव्या शेड्यूलमध्ये आहात. तर त्यांनी काही फरक पडत नाही. पुढचं ॲडमिशन घेताना अनेक नवीन कॉलेजेस येतात, त्यांना CETचे मार्क्सपेक्षा ॲडमिशन हवे असतात. त्यामुळे ते इमिजिएटली तुम्हाला ॲडमिशन देतात. त्यांचा क्रायटेरिया सोपा असतो. नवीन कॉलेज असतं, त्यांना तिथे 60 मुलं भरायची असतात आणि ती नवीन कॉलेजमध्ये त्वरित मिळत नसतात, त्यामुळे सीट वेकंट असतात. अशा वेळेला तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल आणि तुमचं शिक्षण म्हणता पुढच्या 3 वर्षात पूर्ण होईल. आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो बराचसा प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे अनेक वेळा आपल्या डे टू डे दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी असतात त्यावरच तो आधारित असतो. त्यामुळे उत्तर लिहिणं सोपं असतं. गुगलसारखा माध्यम आहे ज्यातनं तुम्ही फास्ट अभ्यास करू शकता.
यूट्यूबसारखं माध्यम आहे ज्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त ऑनलाईन लेक्चर्स मिळू शकतात. पुस्तकं वाचा आणि मगच लिहा असं काही कुठे क्रायटेरिया नाही. युनिव्हर्सिटीने पण आपल्या पोर्टलवर बरेचसे क्वेश्चन पेपर दिलेले असतात, सोडवायचा प्रयत्न करा, सोपे असतात, पास होण्याचे चान्सेस वाढतात. पास झालात तर पुढचं डिग्री होऊन जाईल, नापास झाला तर री एक्झाम द्या आणि पास व्हा आणि डिग्री मिळवा. कारण भविष्यकाळात तुमच्या नोकऱ्या जर तुम्हाला टिकवायच्या असतील तर ही डिग्री तुम्हाला सपोर्ट करणार आहे, तुमचा पगार वाढणार आहे, तुमची जॉब सिक्युरिटी होणार आहे. धन्यवाद.